नमस्ते सखी. टॉकेटिव्ह मधुरामध्ये पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. 3 मिनिटात मनातली गोष्ट. दररोज सकाळी डोळे उघडण्याआधीच एक प्रश्न सतत सतावत असतो. आज काय बनवू? तुझ्याही घरात हा प्रश्न तुला पडतो का ग? त्यातून घरात लहान मुलं असलं की मग तर विचारायलाच नको बाबा. स्वयंपाक हे एक ॲडव्हेंचरच बनून जातं. त्यातून घरातल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडी आणि मुलं म्हटले की अजूनच वेगळं. मी रोज फ्रीज उघडते. फ्रीज पूर्ण भरलेलं असतं. तरी पण मी 5 मिनिटं असं तिकडे बघत बसते. आता काय करू, आता काय करू. आणि एकदाचं काय करायचं ते ठरलं की मग सुरू होते ती खरी कसरत. एकीकडे पोळ्या, एकीकडे भाजी आणि एकीकडे मुलं. कुठेतरी पीठ खेळताय. हळूच पोळ्या लाटताना लाटणं गायब होतं पण कळतच नाही. कुठे भांडेच फेकताय. अरे देवा. मध्येच ओट्यावर चढण्याचा प्रयत्न तर मध्येच ट्रॉल्या आदळण्याचा आवाज. बाप रे. तुला पण असे अनुभव येतात का ग सखी? मला कमेंटमध्ये सांग बरं का नक्की. आपला स्त्रियांचा मूळ प्रश्न, आज काय बनवू, असं विचारलं की उत्तर येतं काहीही चालेल. आता हा काहीही नावाचा पदार्थ काय असतो बरं? तुला माहिती आहे सखी? आणि हे काहीही केलं ना की परत कमेंट्स तर तयारच असतात. हेच का केलं, हे तर कालच खाल्लं होतं, मग तू हे का नाही बनवलंस, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि बाप रे बाप रे बाप रे बाप. पण सखी, खरं तर आपणच स्वयंपाक करायचा किंवा काय हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण एक आई होणं सोपं. पण आज काय बनवू या जागतिक प्रश्नाचं उत्तर तर काही या जन्मात तरी मिळणार नाही. तुला काय वाटतं बरं? खरं तर सखी, आपली रोजच वेगवेगळ्या पातळीवर कसरत चालूच असते. पण आई झाल्यावर समजलं की स्वयंपाक बनवणं म्हणजे फक्त जेवण तयार करणं नाही, तर जेव्हा मुलं खातात आणि मग त्यांची सहज प्रतिक्रिया येते ना की आई खरंच छान झालंय हं, आणि हो ती खरंच मनापासून असते बरं का. माझा तरी हाच अनुभव आहे. तुझा काय आहे बरं? मग तेव्हा वाटतं की मुलांच्या पोटाबरोबरच आईचं मनही भरलंय समाधानाने. आणि हो सखी, या सगळ्यामध्ये थोडासा वेळ स्वतःच्या आवडीची एखादी भाजी करायला नक्की दे हं. अगदी रोज नाही ग, पण मधून मधून तरी. हो. आणि हा रोजचा प्रश्न, आज काय बनवू, हा जरी आपल्याला थोडासा त्रास देत असला ना, तरी मग नंतर समजतं की यातच खरं तर आपल्या घरातील माणसांसाठी, मुलांसाठी प्रेम दडलेलं आहे. आणि सखी, तू माझे व्हिडिओज बघते आहेस. मग तुला जर माझे हे टॉपिक्स स्वतःच्या जवळचे वाटत असतील ना, तर चॅनल सबस्क्राईब नक्की कर, विसरू नको. आणि व्हिडिओ लाईकसुद्धा कर. असेच हलके फुलके विषय अजून ऐकण्यासाठी. आणि हो, मी जसं तुला माझ्या पहिल्या व्हिडिओत सांगितलं आहे ना, तसं तू सुद्धा मला तुझ्या मनातले हे विचार शेअर करू शकतेस, विषय सुचवू शकतेस. आता लक्षात ठेव बरं का. चल मग, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घे.